सिटी इंडिया न्यूज, महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल। चार लाखांच्या चोरीच्या बॅटऱ्या जप्त। आळंदी पोलीस स्टेशन व पिंपरी चिंचवड पोलिसांची कामगिरी। आळंदी पोलीस स्टेशन व पिंपरी चिंचवड पोलिसांची कामगिरी। एटीएम बॅटरी चोरणाऱ्याला अटक करून त्याच्याकडून 4 लाख रुपये किमतीच्या चोरीच्या 24 बॅटऱ्या जप्त। माननीय पोलीस आयुक्त व पिंपरी चिंचवड यांनी मालमत्ता चोरीच्या गुन्ह्यांचा कसून तपास करून गुन्हे उघडकीस आणण्याबाबत सूचना दिल्या असून त्या अनुषंगाने दिनांक 9/4/2024 रोजी आळंदी पोलीस स्टेशन BNS कलम 303 मधील चोरी गेलेल्या बॅटऱ्यांचा शोध घेत असताना तपास पथकातील अंमलदार यांनी चिंबडी, मोशी, दिघी या परिसरातील CCTV कॅमेरे पाहून आरोपीचा तपास करत असताना दिनांक 12 एप्रिल 2025 रोजी तपास करतील अंमलदार पोलीस हवालदार वहील यांना त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली असता त्यांनी चिंबडी फाटा येथे आळंदी पोलीस स्टेशन हद्दीतील बर्गेवस्ती येथील हिताची ATM मधील बॅटरी चोरी करणारा चोर चिंबडी फाटा येथे बॅटरी विकण्यासाठी आला आहे। त्यावेळी लगेचच पोलीस हवालदार लोणकर, पोलीस हवालदार वहील, पोलीस शिपाई नरवडे असे चिंबडी फाटा येथे येऊन मिळाले। बातमी ठिकाणी वॉच करून संशयित इसम याला ताब्यात घेऊन त्याला विचारपूस केली असता त्याने त्याचे नाव दत्तात्रय विठ्ठल भोसले, वय 44 वर्ष, राहणार समर्थ कॉलनी, कृष्णकुंज बिल्डिंग, तालुका हवेली, जिल्हा पुणे, मूळ राहणार स्वामी समर्थ मंदिरासमोर, अक्कलकोट, जिल्हा सोलापूर असे असल्याचे सांगितले। त्यास आळंदी पोलीस स्टेशन येथून त्याच्याकडे सदर बॅटरी चौकशीबाबत विचारपूस केली असता प्रथमतः त्याने उडवाउडवीची उत्तरं दिली व नंतर त्याला विश्वासात घेऊन त्याने सांगितले की दिनांक 6 एप्रिल 2025 रोजी मी बर्गेवस्ती चेंबूर येथील हिताची कंपनीची ATM मधील 3 बॅटऱ्या चोरी केल्या असल्याचे सांगितले। सदर आरोपीकडे सखोल तपास केला असता त्याच्याकडून 4 लाख रुपये किमतीची आळंदी पोलीस स्टेशन, चाकण पोलीस स्टेशन व म्हाळुंगे MIDC पोलीस स्टेशन हद्दीतील बॅटऱ्या जप्त करून गुन्हा उघडकीस आणला आहे। सिटी इंडिया न्यूज साठी कार्यकारी संपादक संदीप पांचाळ।